मित्रांनो, नवोदय विद्यालय 6/2026चा निकाल कसा बघायचा या संदर्भातला हा व्हिडिओ। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। न्यू विंडो ओपन झाल्यानंतर गुगल क्रोमच्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला JNV स्टडी हे टाईप करून घ्यावं लागेल। त्यानंतर आपल्याला इंटर प्रेस करावं लागेल। इंटर प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। त्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑप्शन JNV स्टडी हा दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। त्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यावं लागेल। त्यानंतर आपल्यासमोर JNV रिझल्ट आउट 2026 हा ऑप्शन दिसतोय, त्यावरती क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। त्यानंतर आपल्याला रुलरच्या साहाय्याने खाली यावं लागेल। त्यानंतर आपल्याला रोल नंबर वाईज रिझल्ट क्लिक हेअर या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल। यामध्ये फर्स्ट ऑप्शन एंटर युअर रोल नंबर हा दिसतोय। यामध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर येथे टाकून घ्यायचा आहे। रोल नंबर टाकून घेतल्यानंतर एंटर युअर डेट ऑफ बर्थमध्ये तुम्हाला विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे। मी विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ इथून सिलेक्ट करून घेत आहे। त्यानंतर रिझल्ट चेक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर विद्यार्थ्याचे रिझल्ट शो होतील। तुम्हाला रिझल्ट बघण्यासाठी रुलरच्या साहाय्याने खाली यायचं आहे। मित्रांनो, रिमार्कमध्ये यू आर नॉट कन्सिडर फॉर ॲडमिशन इन मेन सिलेक्ट लिस्ट हा ऑप्शन दिसतोय। याचा अर्थ तुमची मेन सिलेक्टमध्ये निवड झालेली नाही। मित्रांनो, जर का तुम्हाला 80+ मार्क असतील तर तुम्हाला सेकंड मेरिट लिस्टची प्रतीक्षा करावी लागतील। कॅल्क्युलेशन शीटमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या मार्क्सचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे। या विद्यार्थ्याला मेंटल ॲबिलिटीमध्ये 48.75 मार्क्स मिळाले। ॲर्थमॅटिकमध्ये मित्रांनो या विद्यार्थ्याला 13.75 मार्क्स मिळाले आहे। लँग्वेजमध्ये 21.25 मार्क्स मिळालेले आहे। टोटल स्कोर याचा 83.75 झालेला आहे। या विद्यार्थ्याची ओव्हरऑल रँक 314 आहे। मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।